सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी नम्र विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करायचंय, आपण पुढे यायचंय। हात वरती करून जोरदार टाळ्या देवा भाऊंसाठी। भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, बोल सियापति रामचंद्र की, जय, पवन सुत हनुमान की, जय, उमापति महादेव की, जय, बोलो जी भाई सब संतन की, जय, सनातन हिंदू धर्म की, जय, गौ माता की, जय, भारत माता की, जय, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की। जय कन्हैया लाल की। आज कपिल पाटील फाउंडेशन, संस्कार प्रतिष्ठान, समन्वय युवा प्रतिष्ठान, किरण देशमुख मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित या दही काल्याच्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ मंत्री माननीय गणेश नाईक साहेब, ज्यांच्या नेतृत्वात या भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कार्य झाली, ते माजी राज्यमंत्री श्री कपिल पाटील जी, दुसरे आपले धडाडीचे आमदार महेश चौगुले जी, आमदार प्रवीण दरेकर जी, आमदार निरंजन डावखरे जी, या ठिकाणी उपस्थित श्री जितेंद्र डाकी, रवी सावंत, सुमित पाटील, देवेश पाटील, हर्षल पाटील, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मी जेव्हा जेव्हा दहीहंडी करता भिवंडीत येतो तेव्हा तेव्हा वरुण राजाला सोबत घेऊन येतो। याचं कारण काय आहे? माझं नाव देवेंद्र आहे आणि देवेंद्र हा पाऊस घेऊन येत असतो। मला आज आमच्या पत्रकारांनी विचारलं की मुंबईपासनं भिवंडी पर्यंत सगळीकडे प्रचंड मोठा पाऊस आहे, त्यामुळे दहीहंडीचं काय होणार? मी सांगितलं, अरे पावसामध्ये इतका दम नाही की आमच्या गोविंदांना तो थांबवू शकेल। आमच्या गोविंदांचा उत्साह हा प्रत्यक्ष प्रभू श्रीकृष्णाचा उत्साह आहे, त्यामुळे वरुण राजा देखील तो थांबवू शकत नाही। आणि भिवंडीमध्ये तोच उत्साह तुमच्यामध्ये मला पाहायला मिळतोय आणि म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो। माझ्या गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, आपल्याला कल्पना आहे, नुकतंच भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडली आहे आणि आता मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची हंडी उंच आणि उंच चाललेली आहे आणि विकासाचे मनोरे लावून त्या हंडीतलं लोणी हे शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। कपिल पाटील जी, मागच्या काळातही या भिवंडीचं चित्र आपण बदललेलं आहे। मध्ये थोडा 2.5 वर्षाचा खंड पडला होता, पण आता काळजी करू नका, आता पुन्हा एकदा महेश राव चिंता करू नका, भिवंडीचं पूर्ण चित्र बदलण्याचं काम आपलं सरकार करून दाखवेल आणि भिवंडी एक आधुनिक शहर म्हणून या ठिकाणी तयार करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करून दाखवू। तुम्ही गोविंदा पथकाचे मनोरे रचा, तुमच्या सोबत विकासाचे मनोरे आम्ही रचून दाखवू, हा विश्वास मी व्यक्त करतो। पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा।
शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं मनवले रचा, पण सुरक्षेची देखील काळजी घ्या बाबांनो. तुम्ही या भारताचं भविष्य आहात, हे भविष्य सुरक्षित राहिलं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.